सोशल मीडियावरील माणसं आणि त्यांची मैत्री प्रेम किती बोगस असतं याचे असंख्य दाखले आजवर पाहायला मिळाले आहेत. तरीही या मोहजाळात कुणी ना कुणी अडकत असतं. पंजाबच्या मोगा शहरात तोंडात बोटं घालायला लावणारा प्रकार घडला. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. दुबईमध्ये नोकरी करणारा दीपक हा लग्नासाठी महिनाभरापूर्वी पंजाबमध्ये जालंधर जिल्ह्यातील मूळ गावी आला. शुक्रवारी त्याच्या लग्नाचा मुहूर्त ठरला होता. यासाठी 150 पाहुण्यांची वरात घेऊन नवरदेव मोगा शहरात पोहोचला. लग्नाची सजवलेली गाडी, डोक्याला मुंडाड्या, शेरवानी घालून नवरदेव लग्नस्थळी पोहोचला खरा, पण तिथे त्याच्या स्वप्नातली नवरी मात्र नव्हती. इंस्टाग्रामवरून भेटलेली मनप्रीत कौर नावाची तरुणी अस्तित्वात तरी आहे का, असा प्रश्न आता दीपक आणि त्यांच्या कुटुंबियांना पडला आहे. दीपक आणि मनप्रीत कौर यांची 3 वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती. आधी चॅटिंग आणि नंतर कॉलिंगवर दोघांचं प्रेम बहरलं. फोनवरच दोघांनी लग्न ठरवलं. दोघांच्या पालकांनी फोनवरच लग्नाची बोलणी केली. 6 डिसेंबरचा मुहूर्त ठरला. दीपक आणि त्यांचे कुटुंबीय 10-12 पाहुणे घेऊन लग्न करणार होते, पण मुलीकडच्या लोकांनी सांगितलं चांगले 150 लोक आणा, काही हरकत नाही. शुक्रवारी 150 पाहुण्यांची वरात घेऊन दीपक पोहोचला, पण मोगा शहरात नवरीकडच्या लोकांनी सांगितलेलं मंगल कार्यालयच अस्तित्वात नसल्याचं समोर आलं. लग्नासाठी वरातीबरोबर आलेले दीपकचे नातेवाईक आणि स्वतः दीपक शुक्रवारी दुपारी वरात घेऊन मोगा येथे पोहोचले. दीपकने मनप्रीतला फोन लावला. तिने सांगितले की तिचे काही लोक वरातीला घ्यायला लगेच येत आहेत. मात्र 5 तास थांबूनही कुणी आलं नाही. थोड्या वेळाने दीपक मनप्रीतला वारंवार फोन लावत होता, पण मनप्रीतचा फोन त्यानंतर स्विच ऑफ येत होता. 5 तास वरात ताटकळत राहिल्यानंतर अखेर त्याने स्थानिक पोलीस ठाणे गाठून मनप्रीत आणि त्याच्या कथित कुटुंबियाविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीदरम्यान दीपकने 3 वर्षापासूनचा सर्व घटनाक्रम सांगितला. दीपक म्हणाला की आम्ही आजवर कधीही समोरासमोर भेटलो नव्हतो. मी तिचा केवळ फोटो पाहिला होता. आता तो तिचाच फोटो होता का याची शंका येत आहे. मनप्रीतने सांगितलं होतं की रोज गार्डन पॅलेसमध्ये लग्न ठेवलेलं आहे, पण असं काही मंगल कार्यालयच मोगामध्ये नाही. तसंच मनप्रीतने लग्नाच्या खर्चासाठी 50,000 रुपये मागितले होते. ते तिला ऑनलाईन पाठवून आपली फसवणूक झाल्याचं दीपकने सांगितलं. मोगा शहर दक्षिण पोलीस ठाण्याचे प्रमुख हरजिंदर सिंग यांनी सांगितले की आम्ही दीपकच्या कुटुंबियाची तक्रार दाखल करून घेतली आहे. ज्या क्रमांकावरून मनप्रीत कौर संवाद साधत होती त्याबद्दल आम्ही माहिती मागितली आहे आणि लवकरच आरोपीला ताब्यात